नमस्कार सर्वांना, माझे नाव कृतिका आणि आज मी तुम्हाला लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजेच LLMचा इतिहास सांगणार आहे. या प्रेझेंटेशनमध्ये आपण पाहणार आहोत की मॉडेल कसे तयार झाले, त्याचा वापर कशासाठी होतो आणि त्याची मर्यादा काय आहेत आणि भविष्यात त्याचं महत्त्व काय आहे, आपण हे आता समजून घेणार आहोत. लार्ज लँग्वेज मॉडेल हे एक कृत्रिम बुद्धिमत्तेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक मोठे पाऊल आहे, कारण हे संगणकाला माणसासारखं समजून घेण्याची आणि बोलण्याची क्षमता देतात. चला आपण आता याची सुरुवात करूयात. सुरुवातीला पाहूया की लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करण्याची गरज का भासली. पूर्वी संगणकाला फक्त ठराविक आदेश पाळू शकत होते. त्यांना माणसाची भाषा ही समजत नव्हती. भाषेची भाषा ही समजत नव्हती, म्हणजे नैसर्गिक भाषा ही समजत नव्हती. शास्त्रज्ञांना असं हवं होतं की संगणकांना फक्त अलीकडे आकडे मोजण्यापेक्षा लोकांशी संवाद साधू शकतील, प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील आणि लेखनही करू शकतील. या समस्येवर उत्तर म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. हे मॉडेल मोठ्या प्रमाणात मजकूर टेक्स्ट डेटा वाचून आणि शिकवून माणसासारखं भाषेचे आकलन करतात आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे संगणक आणि माणूस यांच्यातील संवाद अधिक नैसर्गिक करणे हा आहे. देन आपण नेक्स्ट पार्ट बघूयात. लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे नेमके काय. हे कृत्रिम बुद्धिमत्ता AI मॉडेल आहे जे अब्ज म्हणजे मिलियन ऑफ शब्दांमधून शिकतात. हे डीप लर्निंग आणि ट्रान्सफॉर्म आर्किटेक्चरचा वापर करतात. म्हणजेच हे मॉडेल शब्दाचा अर्थ, क्रम आणि परस्पर संबंध समजून घेतात. एकदा हे प्रशिक्षण पूर्ण झाले की ते वाक्य पूर्ण करू शकतात, भाषांतर करू शकतात, तसेच लेखनी करू शकतात किंवा एखाद्या प्रश्नाची उत्तरेही देखील आपल्याला देऊ शकतात. आपण याचे उदाहरणार्थ बघूयात, जसे की ChatGPT आणि GPT-4 हे मेटा AI आणि ही प्रसिद्ध लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत. थोडक्यात LLMs संगणकाला मानवी भाषा समजून घेण्याची आणि तयार करण्याची क्षमता देतात. आणि आता आपण नेक्स्ट बघूया ह्याचा इतिहास, ह्याची हिस्ट्री पाहूयात. 1960च्या दशकात एलिझा नावाचं फर्स्ट चॅटबॉट तयार करण्यात आलं. हे काही प्रमाणात संवाद करू शकत होतं, पण त्याला समजत नव्हतं की फक्त ठराविक स्पष्टीकरण याच्यासाठी वापरली जात होती. यानंतर वर्ड टू वेक यासारखी मॉडेलनी संगणकाला शब्दाचे अर्थ आणि नातेसंबंध समजवायला मदत केली. 2017 गुगलने ट्रान्सफॉर्मर मॉडेल तयार केले आणि हाच टप्पा LLM साठी मोठा क्रांतिकारक ठरला. या मॉडेलनी भाषेतील संदर्भ समजून घेण्याची क्षमता वाढवली. यानंतर ओपन AI, ChatGPT, GPT-1, GPT-4, GPT-2, GPT-3 आणि GPT-4 ह्या मॉडेल्स सादर केली. प्रत्येक वेळेस अधिक हुशार आणि सक्षम असे हे मॉडेल आहेत. आज ही मॉडेल निबंध लिहितात, कोड लिहितात, तसेच आपणास म्हणजे माणसाशी संबंधही करू शकतात, चित्रकला सुद्धाही करू शकतात. आजच्या काळात LLM शिक्षण LLMs ही शिक्षक, ग्राहक सेवा, संशोधन आणि मनोरंजन क्षेत्रात अशा वापरले जातात. देन आपण आता याच्या काही मर्यादा पाहूयात. पहिली मर्यादा अशी आहे की
उच्च खर्च आणि ऊर्जा वापर. ही मॉडेल प्रशिक्षणासाठी प्रचंड डेटा आणि संगणकाची शक्ती वापरतात, ज्यासाठी मोठा खर्च येतो. दुसरी मर्यादा अशी आहे की पूर्वग्रह म्हणजे बायस, कारण हे मॉडेल नवीन मानवी डेटावर शिकतात. त्यामुळे कधी मानवाच्या मानवी पूर्वग्रह दिसून येतात. तिसरी समस्या अशी आहे की अचूकता ॲक्युरसी. काही वेळा हे चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देतात. तसेच प्रायव्हसी हे एक महत्त्वाचे मुद्दा आहे. या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करत असतात, जेणेकरून LLM अधिक सुरक्षित आणि माणसासाठी अधिक उपयोगी ठरू शकेल. आणि लास्ट पार्ट असा आहे की निष्कर्ष. ह्याचं समरी थोडक्यात सांगायचं झालं तर लार्ज लँग्वेज मॉडेल आणि मानव आणि संगणका यांच्यातील संवाद पूर्णपणे बदलून टाकला आहे. हे मॉडेल आता आपल्या दैनंदिन जीवनात भाग बनला आहे. मग ते चॅटबॉट, व्हर्च्युअल असिस्टंट, ट्रान्सलेशन टूल किंवा कोडिंग AI मॉडेल्स असू देत. भविष्यात हे मॉडेल आणखीन अधिक बुद्धिमत्ता, जलद आणि अधिक पॉवरफुल होतील आणि त्याचा वापर आपण जबाबदारीने आणि नैतिकतेने करणे तेवढेच महत्त्वाचं आहे. लार्ज लँग्वेज मॉडेल केवळ हे तांत्रिक यश नाही तर ते मनुष्याचं यंत्र आणि त्याच्या सहकार्याचं एक सुंदर उदाहरण आहे. ओके, थँक्यू.